पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय। या मालिकेत सध्या वासू आणि आकाशच्या चुकामुकीचा खेळ सुरू आहे। हे दोघेही अजून एकमेकांसमोर आले नाहीयेत। वासू आईबाबांवर नाराज आहे, कारण जे स्थळ त्यांनी आणलं होतं ते निरखून बघायला हवं होतं असं वासूचं म्हणणं आहे। त्या प्रसंगावरून वासू पुन्हा लग्नाचा विषय नको असा हट्ट धरते। आई आणि बाबा वासूच्या लग्नासाठी देवाकडे साकडं घालायचं ठरवतात। ठाकूर कुटुंबात सुद्धा त्याच देवीच्या दर्शनाला निघालेले आहेत। आकाशला काही कारणास्तव जाणं शक्य होत नाही। सगळे स्टेशनला पोहोचतात, त्यातच बनी ट्रेन सोडून प्लॅटफॉर्मवर जातो आणि हरवतो आणि त्याची आकाशशी गाठ पडते आणि गाडी सुटते आणि आकाश धावत्या ट्रेनमध्ये बनीला घेऊन चढतो आणि सुशीलाकडे म्हणजेच आजीकडे सुखरूप सोडतो आणि योगायोगाने तोही देवीच्या दर्शनाला निघतो। वासूला समजते की आकाश ठाकूरने बनीला सुखरूप ट्रेनमध्ये सोडलंय। ती त्याचे आभार मानायचे ठरवते। आकाशला ट्रेनमध्ये पाहून ठाकूर कुटुंब खुश आहे। जयश्रीची प्रार्थना देवीने ऐकली असं तिला वाटतं। अखिललाही वासू आणि आकाशचं स्पेशल कनेक्शन लक्षात येतं। जिच्या मुलामुळे आकाश देवाच्या दर्शनासाठी सोबत निघालाय तीच खरी त्याची बायको होणार आहे का? अवनीला पटवून द्यायचा प्रयत्न करतो। त्यांना वासूच्या गळ्यातल्या आकाशची चैन दिसते। ट्रेनमध्ये जयश्रीची गाठभेट वासूशी होते, पण वासूचं उद्धट इम्प्रेशन जयश्री समोर येतं। आता देवीच्या मंदिरात आकाश आणि वासू यांची भेट होऊ शकेल का? जयश्रीचा वासूबद्दलचा गैरसमज दूर होईल का? अवनीला वासू पसंत पडेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही किती एक्साइटेड आहात वासू आणि आकाशची लव्ह स्टोरी पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया।